मंत्रिमंडळामध्ये अधिकची खाती मिळवण्यामध्ये शिवसेनेला यश. गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 नवी खाती नव्याने मिळाल्याची सूत्रांची माहिती. राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती. उद्या औपचारिक घोषणा. आज केवळ राम शिंदेंचाच अर्ज दाखल. नीलम गोरे सभापती होऊ नयेत म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपात्रतेचा मुद्दा उपस्थित. भाजपच्या राम शिंदेंचा सभापती पदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी अप्रत्यक्ष हातभार. बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या वक्तव्याप्रकरणी अमित शहांनी माफी मागावी. काँग्रेसची मागणी. आंबेडकरांच्या ऐवजी काँग्रेसनं देवाचं नाव घेतलं असतं तर 7 पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या. अमित शहांचं वक्तव्य. शरद पवारांनी संसद भवनामध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली. पवारांची माहिती. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आज मेळावा. भुजबळ करणार शक्ती प्रदर्शन. कार्यक्रमस्थळी संघर्ष योद्धा अशा आशयाचे होर्डिंग्स. भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष. नाराज छगन भुजबळांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीमध्ये धावाधाव. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे नाशिकमध्ये जाऊन लवकरच घेणार भुजबळांची भेट. सूत्रांची माहिती. छगन भुजबळांना गद्दारीचं फळ मिळालं. शिवसेना आमदार सुहास कांदेंचा हल्लाबोल. भुजबळांनी पक्ष सोडून दाखवावा. कांदेंचं आव्हान. मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे खदखद व्यक्त करणारे सुधीर मुनगंटीवार 3 दिवसांच्या नंतर विधानभवनात. पक्ष सर्वतोपरी पक्षाचं काम करणार. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. बीडमधील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक. हत्येचा कट रचल्याचा चाटेवर आरोप. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये ठाणे अंमलदार आणि पोलीस निरीक्षकांना सह आरोपी करा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. भाजप आमदार धस यांची एबीपी माझाला माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.